रायगड फायटर्स संघाकडून सलामीवीर चंद्रकांत लटके मॅन फ्रॉम कोल्हापूर, तर ईश्वर चाचे मॅन फ्रॉम रायगड. तर सोळजाई संघाकडून वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय संग्राम डाकरे मॅन फ्रॉम कोल्हापूर सवडी. देवरुख संघाकडून प्रथमतः वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय संग्राम. कोल्हापूर मधील हा अष्टपैलू खेळाडू. तर स्ट्राइक एंडला असेल ईश्वर चाचे, नॉन स्ट्राइकला असेल चंद्रकांत लटके. चालू सामना सोळजाई देवरुख हिटर्स वर्सेस नॉन स्ट्रायकर वरती चंद्रकांत लटके आणि स्ट्राइक वरती बघू आता ईश्वर चाचे. गोलंदाजी मार्क वरती आहेत संग्राम टाकरे आमची भावकी. आपला त्वरित 12वा प्लेयर या ठिकाणी पाठवायचा आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना आणि संघ मालकांना एका धावेने योगदान दिलं आहे. बघूया अजून आपल्या संघासाठी काय करतात. मगाशी महाडिक पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 6 धावा. अशा प्रकारे संघाची चंद्रकांत लटके यांनी 1 धाव काढली आणि त्यानंतर ईश्वर चाचे यांच्या 7 धावा. आता ईश्वर चाचे यांच्या फलंदाजीतून 1 धाव. बघूया चंद्रकांत लटके आपल्या संघासाठी काय भरीव कामगिरी करतायत या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे.
4 बॉल पूर्ण, 5वा चेंडू प्रगतीपथावरती. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत संग्राम डाकरे. अशा प्रकारे 1 धाव मिळाली आहे. संघाचं पहिलं संग्राम डाकरे यांनी षटक घेऊन आले आहेत, वैयक्तिक पहिलं. आणि ह्या षटकाचा शेवटचा चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर मार्गस्थ आहेत. बघूया. आणि उंच असा मारलेला चेंडू सिक्सर. ईश्वर चाचे यांच्या बॅटमधून निघालेला आणखी एक सिक्सर. पहिल्या षटका अखेर धावसंख्या 16, बिनबाद 16. कॉमेंट्री करताय तर मग काय ते आम्ही मोडकी तोडकी काय करणार आहे. हॅलो नमस्कार. हॅलो. आता होणार सामना सोल्जर आहे देवरुख हिटर्स वर्सेस रायगड फायटर्स. धाव संख्या 16. पहिला षटक. बॉलर गोलंदाज नेम गणेश. आपल्या उजव्या हाताचा गोलंदाज गणेश. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. धाव संख्या 16. काहीसा चेंडू समजत नाही बॅट्समनला. धाव संख्या भर होत नाहीये. दुसरा चेंडू बघूया. पर उत्कृष्ट असा मारा. 1 धाव पूर्ण आणि 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. दुसरा धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते 18. चालू आहे 8वी अजून. आता 2-2च्या ठेवायचं. मग फायनलला आपल्याला थोडं हे मिळेल. आता 1 ओव्हरची मॅच खेळायचा अर्थ नाही. 2-2 ओव्हरची खेळूया. चेसिंग किती? सॉरी इनिंग फर्स्ट आहे. तिसरा चेंडू. उत्कृष्ट अशा मारा मारत आणि हा षटकार. धाव संख्येत 30. बिनबाद 30. परत एकदा आणि हा बाद होतोय. अंपायर निर्णय घेतील. कृपया अंपायर निर्णय घेतील. कोणी मैदानात जाऊ नये. अंपायर निर्णय घेतील.
अंपायरने निर्णय कळवायचा आहे. बाद. धन्यवाद. श्री फलंदाजीच येतोय तो श्री. मनोज खेडेकर साहेब, थोडं अजून पुढे या. अजून कृपया अजून अजून पुढे यायचे तुम्हाला. एवढ्या लांबून तुम्हाला दिसणार नाही बाउंड्री काय आहे, कुठे आहे ती. आणि कृपया बाउंड्री लाईनच्या बाहेर जे आपले स्वयंसेवक असतील, आपले खेळाडू असतील, तर कृपया आपण पाहायचं आहे की बॉल कॅच घेताना प्लेयरचा पाय ग्राउंड सीमारेषेला टच झाला आहे का नाही आहे. कारण अंपायरला तिथून एवढं अंदाज लावता येणार नाही आहे की आपल्याला नेमका त्या प्लेयरचा पाय कुठे पडला आहे. जर असेल तसं तर कृपया आम्हाला तशी समज द्यायची, माहिती द्यायची आहे. आपणास विनंती करतो आहे, कारण आपण या समयाच्या मॅच खेळवतो आहे आणि या सामन्याला कुठेही एवढ्या दुरून अंपायरला ते या सगळ्या गोष्टी दिसून येत नाहीत. तरी आपलं हे मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलं पाहिजे, कारण आपल्या याच्यामध्ये कुठेही कुठच्याही प्रकारचं संघाला, आपल्या कार्यक्रमाला गालबोट लागता कामा नाही. याची गवळी समाजातील सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की आपण सीमारेषेच्या बाजूला असाल तर कृपया तिथलं डिसिजन, योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोचवायचं आहे. आपल्याला जर अंपायरने विचारलं तर त्यांना ते त्वरित कळवायचं आहे आणि सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. आपल्याला अजून पुढे जवळ 6 ते 7 सामने खेळवायचे आहेत. जर सामन्याला विलंब केला तर पुढचे सामने आपल्याला 2-2 ओव्हरचे आणि फायनल तुम्हाला माहितीच असेल, अंधार पडला तर 1 ओव्हरची. बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं आम्ही तर अंतिम सामना काळोख झाल्यामुळे नाणेफेक करून तो सामना विजयी घोषित करतात. या आपल्याला परिस्थितीमध्ये जायचं नाही आहे. तरी मी आपल्यास विनंती करतो आहे की आपण त्वरित सामना सुरू करून सर्व सामने आज मार्गस्थ करायचे, परिपूर्ण करायचे आहेत. धन्यवाद. गोलंदाज ने सुहास केतन. आपल्या उजव्या हाताने गोलंदाज करतो तो सुहास. आणि हा झेल होतोय का पाहूया. आणि झेल सुटतोय. धावसंख्या भर होते. धावसंख्या होते ती 38. एक बाद 38. दुसरा चेंडूवरती वाईड. धावसंख्येवर धावसंख्या होते 37. 39. हा 10-12 ओव्हरला त्याला घेऊन येतो तो गोलंदाज. आणि हा परत एकदा अंपायर आपल्या दिशेने वळत आहेत आणि हा परत एकदा वाईड. आणि धावसंख्या होते ते 40. एक बॉल 4. काहीच महागड असं गोलंदाज ठरतोय तो हा. 1 बॉल 4. गुड कॉल. आणि एक धावसंख्येत धावसंख्येत होती 41. श्री मगाशी एक षटका अडकल्यानंतर आता पाहूया आपण ह्या चेंडूवरती श्री हा काय करतो. परत एकदा चांगला गोल. धावसंख्या 41. एक बाद 41.
6 हाही षटकार होतोय आणि धाव संख्या ही 47 वरती पोहोचते. अंपायर आपल्याला वळतात आणि परत एकदा वाईट चेंडू. धाव संख्या 48. एक बाद 48. हॅलो, धावसंख्या 48 धावांचा और आणि हे तिसरं षटक मार्गस्थ आहे, बरोबर ना? आणि हे तिसरं षटक अंतिम षटक आहे. बघूया उदय साळुंके आपल्या संघासाठी काय करतात. हे त्यांचं होम ग्राउंड आहे आणि खरंच त्यांचे उत्तुंग षटकार चौकारांची आतषबाजी या मैदानावरती आपण नेहमीच पाहतो. एक धाव उदय साळुंके यांच्या बॅटमधून निघालेली आहे आणि स्ट्राईकला आहेत ईश्वर चाचे. ईश्वर चाचे एक मुरुडमधले एक नावाजलेलं व्यक्तिमत्व, खेळाडू आणि त्यांच्या संयमी शैलीने ते नक्कीच आपल्या संघासाठी विजयश्री नक्कीच खेचून आणतील. बघूया आपण आपल्या संघासाठी काय करतायत. ईश्वर चाचे गोलंदाज आहेत केतलच ना. तीन षटक अखेर धावसंख्या आहे 51. रायगड फायटर संघाची धावसंख्या आहे 51 धावांचा डोंगर त्यांनी या ठिकाणी रचला आहे. बघूया आपण आता सोळजाई देवरुख हिटर संघ या ठिकाणी 52 रनाचं टार्गेट घेऊन मैदानावर उतरते. बघूया आपल्या संघासाठी काय त्यांची कामगिरी होते. बघूया. त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे रायगड फायटर्स. संपलं काय? ग्राउंड वरती पाठवायचे आहेत. हा ठीक आहे ना, एवढं काय ना. चला मॅचला अंपायर मॅच सुरू करायची आहे. रायगड टायगर्स आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सोळजाई देवरुख हिटर संघाने आपले सलामीचे दोन्ही फलंदाज ग्राउंडवरती पाठवायचे आहेत. नाही घ्यायचे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चालू आहे आता ही आणि ही आता ही मॅच 2-2 ओव्हरची आणि ह्या पण 2-2 ओव्हरच्या मॅचेस आहेत. इनक्रेडिबल वांजोळे रत्नागिरी वर्सेस मुरुड जंजिरा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आणि संघ मालकांनी नाणेफेकीच्या कौलसाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय, स्टेजच्या समोर यायचंय. वांजोळे संघ गीतेश साहेब पंधेरे नाव घेतल्याबरोबर माणूस हजर असं पाहिजे. मगाशी भरपूर वेळा अनाउन्समेंट केलं असो. या ठिकाणी वांजोळे संघाचे कर्णधार गीतेश पंधेरे उपस्थित आहेत. मुरुड जंजिरा संघाचे कर्णधार आणि संघ मालक या ठिकाणी नाणेफेकीच्या कौलसाठी यायचंय. आता यानंतरचे होणारे सामने हे 2 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. वांजोळे संघ वर्सेस मुरुड जंजिरा टायगर्स. त्यानंतर सामना होणार आहे राधाकृष्ण सुधागड पाली वर्सेस रायगड फायटर्स. हे सर्व यापासून सर्व सामने हे 2 षटकाचे असतील. कृपया रायगड फायटर्सने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपल्याला स्ट्राईकला आपण पाहतोय गणेश केळसकर आणि नॉन स्ट्राईकला आहेत संग्राम डाकरे.
आणि गोलंदाज आहेत ईश्वर चाचे, मॅन फ्रॉम मुरुड जंजिरा. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. पहिलं षटक घेऊन आलेत आणि पहिलं षटक हे संघासाठी सामन्यासाठी मोलाचं षटक असतं. आपण पाहू शकताय मुरुड जंजिरा या ठिकाणी त्यांचं सामन्याअंतर्गत चांगलं योगदान असतं. आणि पहिलाच मारलेला खेचून बघूया किती धावा निघत आहेत. 1 धावावर समाधान मानावं लागतंय गणेश केळसकर यांना. त्यानंतर स्ट्राईकला गेलेत संग्राम डाकरे. चला चालू सामना सोळजाई देवरुख हिटर्स वर्सेस रायगड टायगर्स. 17 बॉल 51. बघूया आपल्या संघासाठी काय कोण कशी कामगिरी करतंय. आपण पाहायचं आणि विजयश्री कसा खेचून आणतायत. बघूया उंच मारलेला फटका. थांबा 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 नाही नाही या ठिकाणी आपल्या गवळी समाज सेवा संघाला नेहमीच सहकार्य करणारे आपले समाजसेवक मनोज साहेब गायकर या ठिकाणी आमच्या या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. मनोज साहेब गायकर. मी तुषान साहेब पवारांना विनंती करतोय. अच्छा बाबूराव माडिक साहेबांना विनंती करतोय की त्यांचा सत्कार करायचा आहे. मनोज गायकर. आता चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाले आहेत आणि हे मला वाटतं चेंडू निर्धाव निघतोय. धावसंख्या स्थिर मनोज गायकर. द्या हां मनोज गायकर साहेबांचं आमच्या गवळी समाज सेवा संघाला नेहमीच योगदान असतं. त्यांचा सत्कार बाबूराव माडिक करतील. या ठिकाणी गावावरून आजच्या सामन्यासाठी प्रयोज तटकरी साहेब चिपळूण या ठिकाणून आजच्या खास सामन्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही आम्ही गवळी समाज सेवा संघाकडून स्वागत करतो. आणि उदय साळुंके यांनी उंतुंग असा एक झेल घेतला आहे, झेल टिपलेला आहे आणि गडी बाद केलेला आहे. सोळजाई देवरुख संघाला पहिलाच हादरा बसतोय गणेश केळुकर यांच्या रूपात. गणेश केळसकर यांच्या रूपात पहिलाच हादरा बसतोय. गणेश केळसकर बाद झालेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी बघूया नवीन फलंदाज कोण येतोय. असंच मी कॉमेंट्री केलं तर करेन कुठेतरी कॉमेंट्री. या ठिकाणी मनोज गायकर साहेबांचा सत्कार होतोय. नाही गणेश केळसकर बाद. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सुहास खेतल. सुहास खेतल पण त्यांची आतषबाजी षटकार चौकारांचीच असते. बघू आपल्या संघासाठी काय मोलाची भरीव अशी कामगिरी करतात. मागच्या सामन्यामध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅच हा किताब मिळाला होता. चला बघूया पुढील चेंडू ईश्वर चाचे यांच्या मार्फत निघालेला पुढील चेंडू निर्धाव. पहिला चेंडू काहीसा त्यांना समजला नाहीये आणि निर्धाव चेंडूत रूपांतर. धावसंख्या स्थिर. पुढील चेंडू मार्गस्थ ईश्वर चाचे यांच्या रूपात आणि खरंच सुंदर असा मारलेला फटका. बघूया किती धावात रूपांतर होतंय. 1 धाव. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. आले होते ना मगाशी आलेले. मुरुड जंजिरा टायगर्स वर्सेस वांजोळे रत्नागिरी संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय. मगाशी गीतेश पंधरे साहेब येऊन गेले. प्रसाद काते साहेबांना विनंती करतोय. प्रसाद काते दादा कृपया त्वरित या ठिकाणी समालोचन कक्षाच्या इथे यायचं आहे. नाणेफेकीचा कौल आपल्याला घ्यायचा आहे. वांजोळे रत्नागिरी वर्सेस मुरुड जंजिरा टायगर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. बॉलर नेम सौरभ. नवीन बॉलर संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. पहिल्या षटका अखेर धावसंख्या 4. 1 बाद 4. बघूया दुसरं षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी.
आणि मारलेला भिरकावलेला उंच असा षटकार उदय साळुंकेच्या डोक्याच्या वरून सीमारेषा पार होतोय. 6 धावा. 7 आहेत ना. सुहास यांच्या चेंडू त्यांच्या बॅटमधून निघालेला उत्तुंग असा षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. अभिजित कोटकर, आमचे रत्नागिरीचे अभिजित कोटकर लांजाचे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेत. आणि पुन्हा एकदा उंच असा मारला षटकार तिथेच ग्राउंडवरतीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि झेलबाद दुसरा हादरा बसतोय सुहास खेतल यांच्या रूपात सोळजाई देवरुख हिटर संघाला. आता झालेला वांजोळे वर्सेस मुरुड जंजिरा टायगर्स यांच्यात नाणेफेकीचा कौल झाला आणि त्याच्यामध्ये मुरुड जंजिरा हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. दोन्ही संघाच्या संघनायक कर्णधार यांना मी विनंती करतोय, सर थांबा ना, दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण तयार राहायचे, पूर्ण आपली टीम घेऊन फौज घेऊन पूर्ण तयार राहायचे आणि आपल्या संघाला विजयश्री आणण्यासाठी प्रयत्न करायचे. नवीन फलंदाज नाव सांगा. नरेश, नवीन फलंदाज नरेश. बघू आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत नरेश. स्ट्राईकला पोचलेत आणि पुढील चेंडूचा सामोरे जातील नरेश. आणि त्यांना काहीसा बॉल समजला नाहीये. बॉल निर्धाव चेंडूत रूपांतर होतंय. धावसंख्या स्थिर आहे 10. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकाचे 3 बॉल संपन्न झालेत. पाहूया पुढच्या 3 बॉलमध्ये नरेश काय कामगिरी करतात आपल्या संघासाठी. 9 बॉल 42 42, 9 बॉल 42 रन विन. पुढील दुसराही चेंडू त्यांना काही समजला नाही. निर्धाव चेंडूत रूपांतर होत आहे. धावसंख्या स्थिर आहे. कुठेतरी मनामध्ये गडबड धाकधूक होते की षटकार मारू चौकार मारू. या गडबडीमध्ये दोन्ही चेंडू निर्धाव जात आहेत. पण नरेश तटकरे, नरेश जो फलंदाज आहे हाही षटकार चौकारांची आतषबाजी करणारा प्लेयर आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. सत्कार वगैरे झाला ना. सम्राट साहेब सत्कार वगैरे झाला ना. ठीक आहे चालेल. चला बघूया किती धावांचं रूपांतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अंपायर वाईट प्लस चौकार. हो अभिजित कोटकर. वाईट प्लस चौकार, एक अतिरिक्त रन आणि 4 रन, सीमारेषा पार. अशा प्रकारे 5 धावांची या ठिकाणी भर पडते. 5. हे दुसरं षटक आहे ना. दुसरं षटक मला वाटतं 4 चेंडू या ठिकाणी झालेत. पाचवा चेंडू या ठिकाणी आपण टाकतोय आणि उंच परत एकदा भिरकावलेला चेंडूचं रूपांतर 4 धावात होतंय. 4 धावात या ठिकाणी रूपांतर होते. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकते 19. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया शेवटच्या चेंडूचा काय समाचार घेत आहेत नरेश. या ठिकाणी शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूचा समाचार कसा कोणत्या प्रकारे घेत आहेत. चौकार बसेल षटकार बसेल बघूया पाहूया. शेवटचा चेंडू आणि उंच मारला षटकार. बघूया काय होतंय. झेलबाद सोडली सॉरी कॅच ड्रॉप होते, क्षमा असावी. पुढेच पडला का बॉल. सोडली हा ना. पाठीमागे मला पुढे टप्पा दिसला ना. हा या ठिकाणी 2 षटका अखेर धावसंख्या 20. 2 विकेट ना. 2 गडी बाद होत आहेत आणि धावसंख्या होते 20. तिसरं षटक उदय साळुंके यांच्या रूपात आपण पाहतोय.
ईश्वरजाचे खरंच एक नावाजलेली व्यक्ती नवीन खेळाडूंना कसं प्रोत्साहन देणं, त्यांच्याकडून कसा खेळ अपेक्षित आहे, कसा त्यांच्याकडून उत्कृष्ट खेळ करून घेऊ शकतो आपण, याचं ते सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करताना आपण या ठिकाणी पाहतोय. तिसरा षटक उदय साळुंके यांच्या रूपात. स्ट्राईकला आहेत नरेश आणि नॉन स्ट्राईकला गणेश. गणेश नरेश गणेश. पाहूया किती धावांत रूपांतर होतंय. 1. उदय साळुंकेचा पहिला चेंडू आणि त्यांना एक धाव. पहिल्या चेंडूत पहिली 1 धाव. गणेश आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. दुसरा चेंडू गणेश यांना. परत एकदा भिरकावलेला चेंडू काहीसा 38 सर्कलच्या आतमध्येच पडलेला दिसतोय. 1 रन घेतला ना. 1 धावावर त्यांना समाधान मानावं लागतंय, कारण समोर आहेत उदय साळुंके. उदय साळुंकेचा तिसरा चेंडू गणेश यांना. नरेश यांना. हे थोडं होतंय गणेश नरेशमध्ये बरंचसं कन्फ्युजन होतं आणि मी नेहमी कॉमेंटेटर नाही आहे. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूचा बघू कसा समाचार घेत आहेत, आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. पुढील सामना वांजोळे वर्सेस मुरुड जंजिरा टायगर्स या संघाच्या. काय घेतलं त्याने, हे काय घेतलं. मुरुड जंजिरा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. कृपया आपलं जे डिसिजन असेल मुरुड जंजिरा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपली सर्व टीम पूर्ण फौज घेऊन आपण रेडी राहायचंय. त्वरित सामना सुरुवात करायचा आणि हा सामना 2 ओव्हरचा असेल. यापुढील सर्व सामने 2 ओव्हरचे असेल. वेळेअभावी आपल्याला काही षटकं कमी करावं लागतील. काय झालं काय झालं प्लेयर म्हणजे कळलं नाही. अच्छा हां. आणि वांजुळे संघाने आपले सलामीचे दोन्ही फलंदाज, दिग्गज फलंदाज, धडाकेबाज फलंदाज आपले तयार ठेवायचे. पुढील चेंडू वाईट जातोय काहीसा. उदय साळुंके यांच्या हातातून सुटलेला बॉल वाईटच्या रूपात. 1 धावसंख्या. 1 धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकते. अवंतर धावसंख्येत भर. 28. धावसंख्या परत पुढे 1 ने सरकते. उदय साळुंके यांचा ओव्हर संपली. आणि 3 षटकांच्या अखेर धावसंख्या होते 29. विजय संघ आहे या ठिकाणी देवरुख सोळजाई देवरुख हिटर्स वर्सेस रायगड